सरस्वतीच्या मंदिरातली स्वीकारा अर्चना, सरस्वतीच्या मंदिरातली स्वीकारा अर्चना, ज्ञानज्योतीने सदैव उजळो, आपुली ज्ञान साधना, ज्ञान साधना, सरस्वतीच्या मंदिरातली स्वीकारा अर्चना, ज्ञानज्योतीने सदैव उजळो, आपुली ज्ञान साधना, ज्ञान साधना. सत्य शिवाचे मंदिर सुंदर, मानव्याचा ध्यास निरंतर, सत्य शिवाचे मंदिर सुंदर, मानव्याचा ध्यास निरंतर, गुरु शिष्याच्या नात्यामधली व्रतस्थ मन साधना, ज्ञानज्योतीने सदैव उजळो, आपुली ज्ञान साधना, ज्ञान साधना. अज्ञानाचा तमः सारुण, विश्वात्मक स्वर येई उजळून, अज्ञानाचा तमः सारुण, विश्वात्मक स्वर येई उजळून, शूरवीर संतांचे पूजन, जागविते चेतना, ज्ञानज्योतीने सदैव उजळो, आपुली ज्ञान साधना, ज्ञान साधना. मॅडम, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सतीश प्रधान सर, संस्थेच्या सहसचिव तसेच संस्थेचे खजिनदार तसेच आपले प्राचार्य या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. ज्ञानसाधना ठाणे सोसायटीचे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान ठाणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित 30व्या गुरुवर्य स.वी. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचं आज दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या महाविद्यालयीन प्रांगणात दुसरं पुष्प गुंफलं जात आहे. शिष्य असा असावा की त्याने आपल्या गुरुचे ऋण फिटता फिटेना आणि ते ऋण फेडण्यासाठी एका आदर्श शिष्याने एका आदर्श गुरुसाठी गेल्या 29 वर्षापासून अविरत सुरू केलेली ही व्याख्यानमाला निश्चितच गौरवास्पद, अभिमानास्पद व येणाऱ्या पिढीतील गुरूंसाठी व शिष्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. मी आपल्या संस्थेच्या सहसचिव यांना विनंती करू इच्छिते की त्यांनी
व्यासपीठावर आपले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सतीश प्रधान सर यांचं आगमन झालेलं आहे. गुरुवर्य स.व्ही. कुलकर्णी सर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. गुरुवर्य स.व्ही. कुलकर्णी यांचे पूर्ण नाव सत्यरंजन विठ्ठल कुलकर्णी. हे मूळतः इंग्रजी भाषेचे शिक्षक. स्वभावाने अतिशय मृदू व प्रेमळ असे व्यक्तिमत्व. ठाण्यातील मोह विद्यालयाचे ते माजी प्राचार्य व ज्ञानसाधना महाविद्यालय ज्यावेळेस स्थापन झाले त्यावेळेपासून उपाध्यक्ष व संस्थापक सदस्य. ते सर्व शिक्षकांना अत्यंत आदरपूर्वक आणि सन्मानाने वागवते. आपले माननीय अध्यक्ष श्री सतीश प्रधान सर यांचेही ते गुरुवर्य. राष्ट्रीय सेवा योजनेचा त्यांचा अतिशय जवळचा व आपुलकीचा संबंध कायम राहिला हे बरेच प्रशंसकापत्रांमधून प्रतीत होते. त्यापैकीच एक म्हणजे गुरुवर्य स.व्ही. कुलकर्णी यांना ठाणे भूषण या पुरस्काराने मिळालेली धनराशी सुद्धा त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेला सुपूर्द केली. त्यावेळेचे प्राचार्य डॉक्टर दळवी सर व माननीय सतीश प्रधान सर यांनी त्यांच्या गौरवासाठी ही व्याख्यानमाला सुरू केली. गेल्या 29 वर्षापासून ही व्याख्यानमाला आपण आयोजित करत आहोत. या व्याख्यानमालेत आतापर्यंत विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते तसेच मागील वर्षी श्री गौरी सावंत यांना गुरुवर्य स.व्ही. कुलकर्णी व्याख्यानमालेसाठी विशेष आमंत्रित केले गेले होते. आपल्या संस्थेच्या सहसचिव माननीय श्रीमती मानसी प्रधान मॅडम यांच्या संकल्पनेतून बीइंग मी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यामध्ये महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात ट्रान्सजेंडर आणि LGBTQIA+ कम्युनिटी या विषयावर कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. त्याचाच एक धागा घेऊन आपण श्री गौरी सावंत यांना मागील व्याख्यानमालेत आमंत्रित केले गेले होते. अशा अनेक महान विभूतींनी मार्गदर्शन करून या व्यासपीठाला एक वेगळं पावित्र्य दिलंय. त्यामुळे विद्यार्थी व ठाणेकरांसाठी ही एक वैचारिक पर्वणी जणू ज्याची आपण सगळे कायमच प्रतीक्षा करतो. नुकतंच प्रतिमापूजन झालेलं आहे. घरासमोरील रांगोळी ही घरातल्यांच्या संस्काराचं, संस्कृतीचं दर्शन घडवते. घरासमोरील रांगोळी ही घरातल्यांच्या संस्कारांचं, संस्कृतीचं दर्शन घडवते. तसेच कार्यक्रमातील स्वागत समारंभ हा अतिथी देवोभव हे सांगून जातो. गुरुवर्य स.व्ही. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेत आज या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार माननीय महेश म्हात्रे सर यांचे प्रथमतः मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या माननीय श्रीमती सुमेधा रायकर मॅडम यांचेही मी स्वागत करते. त्यांच्यासोबत उपस्थित असलेले त्यांचे थोरले बंधू माननीय डॉक्टर सुधीर म्हात्रे सर यांचे सुद्धा मी स्वागत करते. त्याचप्रमाणे सतीश प्रधान महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री सतीश प्रधान सर, सहसचिव मानसी प्रधान मॅडम, खजिनदार श्री सतीश शेठ सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे सर, त्याचप्रमाणे आपल्या आजच्या व्यक्तांचे मित्रपरिवार श्री संदीप दरवेल सर, त्याचप्रमाणे श्री दीपक बागव सर, तसेच उपस्थित सर्व शिक्षक, सर्व श्रोतेगण या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. उपस्थित आपणा सर्वांना पुनश्च एकदा शुभ स्वागतम. प्रास्ताविक पुस्तकाचा सारांश कळतो तो प्रस्तावनेतून, पुस्तकाचा सारांश कळतो तो प्रस्तावनेतून आणि कार्यक्रमाची रूपरेखा कशी असेल ते कळते प्रास्ताविकेतून. अमोघ वाणीने आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गणेश बगुरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे प्रमुख वक्ते, ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे सर, त्यांच्या सौ रायकर मॅडम, डॉक्टर म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री सतीश प्रधान साहेब, सहसचिव मानसी प्रधान मॅडम, कोषाध्यक्ष श्री सतीश शेठ सर, समस्त ठाणेकर मंडळी, विविध विद्याशाखाचे उपप्राचार्य, माझे माजी प्राध्यापक सहकारी, विद्यार्थी मित्रांनो,
सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. सर, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे मी आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आजचा व्याख्यानमालेचा हा दुसरा दिवस आहे आणि या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आपल्या मुखवाणीतून होणार आहे. सर, हे महाविद्यालय गेली 43 वर्ष विद्यादानाचं काम करते. आमच्याकडे 11वी पासून तर पदवीपर्यंत पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत आणि आमच्याकडे 2 संशोधन केंद्र आहेत आणि आमच्या महाविद्यालयामधून विद्यार्थी 15 विषयामधून पदवी प्राप्त करू शकतो. सायन्समध्ये 4 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत आणि कॉमर्समध्ये 3 आहेत. या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध समितीच्या मार्फत विविध उपक्रम आयोजित करत असतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजना गेली 43 वर्ष सतत चांगल्या प्रकारचं कार्य करत असते. आमच्या या युनिटला मुंबई विद्यापीठाने 1998 रोजी या वर्षी बेस्ट NSS युनिट आणि बेस्ट NSS कॅम्प म्हणून मुंबई विद्यापीठानं गौरवलेलं आहे. आणि त्यावेळेचे असणारे आमचे प्राध्यापक सहकारी आज ते नाही आहेत, प्राध्यापक बाळासाहेब फुलम, या पुरस्कारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या समोर प्राध्यापिका भारती जोशी मॅडम यांनीही काम केलेलं आहे आणि याच NSSमध्ये सुद्धा मला काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली. NSSच्या माध्यमातून ही राष्ट्रीय सेवा योजनेची ही व्याख्यानमाला गेली 30 वर्षापासून चालू आहे आणि या व्याख्यानमालेसाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी येऊन आपले विचार मांडतात आणि मला कालही मी माझ्या प्रस्ताविकामध्ये म्हटलेलं आहे आणि आजही या ठिकाणी मला असं व्यक्त करावं असं वाटतं की या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर जे उपक्रम आहेत, या इतर उपक्रमाचा विद्यार्थ्याच्या एकंदरीतच वागण्यावरती, मानसिकतेवरती, प्रगतीवरती खूप त्याचा परिणाम, चांगला परिणाम होत असतो. आणि एक असं म्हणता येईल की सामाजिकीकरण करण्याच्या दृष्टीने, वैचारिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना परिपक्व करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर उपक्रम जे महाविद्यालयातर्फे चालवले जातात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मला सांगायला या ठिकाणी खूप आनंद वाटतो की सर, भारतामध्ये पहिली सिग्नल शाळा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली आणि ती ठाण्यामध्ये तीनाथ नाका या ठिकाणी श्री भट्टू सावंत या विद्यार्थ्यांनी मोठी भूमिका निभावलेली आहे आणि यांनी जे कार्य चालू केलं, या कार्याला ठाणे महानगरपालिकेतर्फे इमारत आणि इतर सहकार्य करण्यात आले आणि पहिली सिग्नल शाळा भारतामध्ये तीनाथ नाका या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. सर, या महाविद्यालयातर्फे या महाविद्यालयाने देशाला 4 उत्तम खेळाडू दिलेले आहेत आणि या 4ही खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे राज्य शिव छत्रपती क्रीडा गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि या पुरस्काराचं फलित म्हणून राज्य शासनाने या 4ही खेळाडूंना आपल्या राज्य सेवामध्ये सामावून घेतलेलं आहे. कोणी क्लास 1 ऑफिसर आहे, कोणी क्लास 2 ऑफिसर आहे. महाविद्यालयातर्फे आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन नावाची स्पर्धा दरवर्षी घेतली जाते आणि ही स्पर्धा मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही घेत असतो. गेली 2015 पासून दरवर्षी आमच्याकडून 20 ते 25 विद्यार्थी विविध विषयावरती प्रकल्प या कॉम्पिटिशनमध्ये सादर करत असतात आणि आतापर्यंत आपल्या महाविद्यालयाने एक मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि राज्य पातळीवरती, महाराष्ट्र राज्य पातळीवरती सुवर्णपदक मागच्या वर्षी मिळालेलं आहे आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशनमध्ये. मला सांगायला खूप आनंद वाटतो की सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खूप प्रशंसनीय आहे. गेली 6 वर्ष जी लोकसत्तातर्फे एकांकिका स्पर्धा घेतली जाते, ठाणे जिल्ह्यामध्ये गेली 6 वर्ष प्रथम क्रमांक आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेली 2 वर्षापासून द्वितीय क्रमांक ते मिळवत आहे. अशा प्रकारे महाविद्यालयाची कारकीर्द आहे
महाविद्यालयामध्ये NCC युनिट आहे. NCCचे विद्यार्थी सुद्धा देश पातळीवरती विविध कॅम्पमध्ये सहभागी होत असतात. आजच्या या द्वितीय दिवशी सर आपल्या मार्गदर्शनाने ही 6वी कुलकर्णी व्याख्यानमाला सुरू होणार आहे आणि आपल्याला जो विषय तो विषय तुम्हीच आम्हाला सुचवला आणि आम्हाला सर्वांना तो आवडला, आधुनिकता आणि बदलते जीवनमान. खरोखर आपल्याला असं लक्षात येते की आधुनिकतेमुळे जीवनामध्ये भरपूर गती आलेली आहे. म्हणजे पूर्वी संदेश पाठवण्यासाठी 1, 2 किंवा 3 दिवस लागायचे, आता इमिडिएट कम्युनिकेशन आहे, लवकरात लवकर कम्युनिकेशन आहे. आणि एकंदरीतच या आधुनिकतेमुळे मानवाच्या जीवनावरती काय काय परिणाम झालेले आहेत आणि पुढे येणाऱ्या काळात सुद्धा होणार आहेत. कधी कधी असं वाटतं की सर या आधुनिकतेमुळे शांतता हरपली का काय, असंही कधी कधी वाटतं. जरी आपल्याला संदेश किंवा जरी आपल्याला जे कामं फास्ट होत असतील, जलदगतीने होत असतील, तरी सुद्धा या आधुनिकतेच्या पर्वामध्ये कुठेतरी आपली शांतता भंग होते का, असाही एक भास होतो. आपल्या मार्गदर्शनामधून याच्यावरती जास्त प्रकाश टाकले जाईल. पुन्हा एकदा सर मी आपलं महाविद्यालयातर्फे स्वागत करतो आणि आजच्या या आयोजनामध्ये NSS कमिटीचे जे सर्व मेंबर्स आहेत, डॉक्टर बाबासाहेब कांबळे, डॉक्टर मनोज वाळ आणि इतर सर्व कमिटीचे सदस्य यांनी जी मेहनत घेतली आहे, तुमचंही मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचं वागणं आणि जगणं हे रुबाबदारच असतं, असे आपल्या आजचे व्याख्याते, आजच्या कार्यक्रमाचा कणा असलेले, ज्यांच्या व्याख्यानाची आपण चातकाप्रमाणे वाट बघतोय, ज्यांनी संघर्षच आपली जीवनशैली मानून त्यातून समाजासाठी, ग्रामीण भागातील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी वेळ काळ याचा विचार न करता स्वतःला तन मन धनाने झोकून दिलं. परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देऊन भरभरून यश मिळवले, असे आपले आजचे व्याख्याते, वरिष्ठ पत्रकार माननीय श्री महेश म्हात्रे सर. गेल्या 2 दशकात मराठी पत्रकारितेला नवीन दिशा देणारे आणि सतत नाविन्याचा शोध घेणारे संपादक माननीय श्री महेश म्हात्रे सर यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईपासून दूर असलेल्या वाडा गावात झाले. 30 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या माननीय श्री महेश म्हात्रे सरांचे शिक्षण MA इतिहास या विषयात झालेले आहे. त्यांचा पत्रकारितेचा प्रवास दैनिक मुंबई सकाळ या वृत्तपत्रामार्फत सुरू झाला. तिथे त्यांनी केलेल्या शोध पत्रकारितेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. आदिवासी बहुल जव्हार मोखाडा परिसरातील कुपोषण, गुजरातमधील अटक वॉरंट रॅकेट आदी बातम्यांमधून त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले. त्यानंतर माननीय म्हात्रे सरांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर लिहिण्याची संधी लोकप्रभा या साप्ताहिकातून मिळाली. इंटरनेट युगाच्या आरंभाच्या काळात त्यांनी मराठीतील पहिले वेबझीन प्रतिबिंब.com ची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. संपादक म्हणून तरुण वयात मिळालेल्या अनुभवांमधून त्यांचे पुढील करिअर आकारास येत गेले. पुढे 2001 मध्ये मुंबई तरुण भारत, 2002 मध्ये नागपूर तरुण भारताचे मुख्य संपादक आणि नागपूर सकाळचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. तसेच लोकमत, इंडियन एक्सप्रेस, नवशक्ती, प्रहार या वृत्तपत्रातही त्यांनी संपादक म्हणून काम केलेले आहे. मुंबई व नागपूर या दोन्ही शहरांमध्ये त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक अभिसरणाच्या कार्यात हिरिरीने भाग घेतला. राजकीय पत्रकारिता व शोध पत्रकारिता, ग्रामीण भागातील समस्या, वारकरी परंपरा आणि साहित्य क्षेत्र हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय. वृत्तपत्रांबरोबरच टेलिव्हिजन आणि इंटरनेट या माध्यमांमध्येही माननीय महेश म्हात्रे सरांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे.
त्याचप्रमाणे बेल्जियम, दक्षिण कोरिया, इस्रायल या देशांना खास निमंत्रणावरून भेटी दिल्या. प्रहारमध्ये संपादक असताना बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले. त्या ऐतिहासिक निवडणुकीचे वार्तांकन खास ईस्ट वेस्ट सेंटरच्या निमंत्रणावरून माननीय म्हात्रे सरांनी अमेरिकेत जाऊन केले. या दरम्यान त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील बारकावे तसेच अमेरिकेतील राजकीय पक्ष आणि त्यांचा इतिहास, मतदारांची पार्श्वभूमी, निवडणुकीतील मुद्दे, उद्योग जगताची स्थिती अशा अनेक विषयांचा जवळून परामर्श घेण्याची संधी त्यांना या निमित्ताने मिळाली. जगभर नावाजलेली टेडेक्स व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचा विशेष म्हणजे इथे व्याख्यानकाराला वक्तव्य करण्यासाठी अवघ्या 18 मिनिटांचा वेळ दिला जातो. या व्याख्यानमालेत सरांनी डिस्कवरिंग रोटी, हाऊ टू फीड इंडियाज हंगर या विषयावर व्याख्यान दिलेले आहे व या व्याख्यानमालेत भाषण करण्याची संधी लाभलेले ते एकमेव मराठी संपादक आहेत. मनमोगरा लिखित लेखाचे संपादक माननीय महेश म्हात्रे सर यांना सर्वोत्कृष्ट पत्रकारितेकरिता अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच शोध पत्रकारिता आणि संपादनाशी संबंधित अनेक पुरस्कारांचे ते हक्काचे मानकरी आहेत. माननीय श्री महेश म्हात्रे सर हे एक बहुआयामी संपादक म्हणून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व वेब मीडियामध्ये सुद्धा उत्तमपणे कार्यरत आहेत. असे आज व्यासपीठाला लाभलेले बहुआयामी व्यक्तिमत्व, त्याचबरोबर व्यासपीठाला लाभलेल्या सुमेधा रायकर मॅडम या सुद्धा अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्या सध्या अमेरिकन काउन्सिलेटमध्ये सिनियर मीडिया ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत. मी आपल्या संस्थेच्या महाविद्यालयाच्या सहसचिव श्रीमती मानसी प्रधान मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या व्याख्यात्यांचं सन्मान करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सरांचा सन्मान घेताना धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. गुरुवर्य सवी कुलकर्णी व्याख्यानमालेसाठी आपलं मॅनेजमेंट हे नेहमीच आम्हाला सहकार्य करतं. म्हणूनच राष्ट्रीय सेवा योजनेकडून मी विनंती करते आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनोज वाघ सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थेच्या सहसचिव श्रीमती मानसी प्रधान मॅडम यांचा सुद्धा सत्कार करावा. तसेच मी प्राध्यापक मनोज वाघ सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री तसेच मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सतीश प्रधान सर यांना सुद्धा छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा. आपल्या संस्थेचे खजिनदार श्री सतीश शेठ सर यांचा सन्मान आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी फरहत खान मॅडम यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे सर यांचा सत्कार
आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बाबासाहेब कांबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू सर. थँक्यू मॅम. ज्यांच्याकडे शब्दसंपदा असते ते मांडू शकतात, पण ज्यांच्याकडे शब्दसंपदा आणि विचार करण्याची ताकद असते ते बिंबवू शकतात, रुजवू शकतात, असे आपले आजचे वक्ते वरिष्ठ पत्रकार माननीय महेश म्हात्रे सरांनी आपणा सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलते जीवनमान या विषयावर संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी खालील खुर्च्यांमध्ये आसीनस्थ व्हावे. नमस्कार. आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने गुरुवर्य कुलकर्णी सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या 30 वर्षांपासून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये ही व्याख्यानमाला सुरू आहे आणि आजवर या व्याख्यानमालेत एवढी मोठी मोठी नावं येऊन गेलेली आहेत. त्या मांदियाळीत मला तुम्ही इथे बोलायची संधी दिली यासाठी मी सर्वप्रथम आदरणीय बगुरे सर, माझे वर्गमित्र राजेंद्र वेकंडे आणि संपूर्ण मॅनेजमेंटला धन्यवाद देतो. मुळामध्ये ठाण्यामध्ये यायचं आणि व्याख्यान द्यायचं, त्यात आधी इतक्या सगळ्या मोठ्या मान्यवरांची नावं दोन्ही बाजूला खास लावून ठेवलेली आहेत, तर थोडंसं दडपण आणणारा हा प्रकार आहे. यातल्या बहुतेक जी नावं आहेत त्या सगळ्या लोकांना मी ऐकलेलं आहे, बहुतेकांना त्यांच्याशी बोललेलो आहे. यातले प्रिन्सिपल भोसले सरांशी ज्यावेळेस मी व्याख्यानासंदर्भात त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर तुमच्याच वयाचा होतो आणि शिवाजीराव भोसलेंना ऐकणं एक वेगळा अनुभव असतो आणि त्यांना ऐकल्यानंतर मी खूप प्रभावित झालो आणि त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना सांगितलं की सर तुम्ही खूप सुंदर बोलता आणि असं मला बोलता येईल का. यावर ते म्हणाले की तुला काय हवं आहे. मी म्हटलं तुम्ही मला मार्गदर्शन करा. तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, मार्गावर चालत असताना जे दर्शन घडतं ते मार्गदर्शन, ते दुसरं कोणी करून होत नाही, त्यासाठी स्वतःला चालावं लागतं, स्वतःला पडावं लागतं, तेव्हा ते मार्गदर्शन तुम्हाला स्वतःला होतं. तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आणि आदरणीय माजी खासदार सतीश प्रधान साहेब यांच्या समोर बोलण्याची संधी आज मला मिळते. मी मगाशी प्राचार्य सर आणि सर्व सरांशी बोलत असताना त्याचा एक अनुभव मी सांगितला. 1999 मध्ये जेव्हा मी मराठीतलं पहिलं वेबझिन सुरू केलं होतं त्यावेळेस सतीश प्रधान साहेबांची खास उपस्थिती होती आणि आज मला सगळ्या त्या गोष्टी आठवल्या. मित्रहो, आज आपण बदलतं तंत्रज्ञान आणि बदलतं जीवनमान या सगळ्या विषयांचा आढावा घेण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. हे ठाणे शहर हे मुंबईचा उंबरठा म्हणून ओळखलं जाणारं शहर. या शहरातले तुम्ही सगळे विद्यार्थी, पण हे शहर कसं बदलत गेलं याचा जरी आपण आढावा घेण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला तरी लक्षात येईल की या शहराने सुद्धा तंत्रज्ञानाच्या बरोबर स्वतःला बदलून घेतलेलं आहे. आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ही जागा 18 एप्रिल 1853 या दिवशी माणसांनी फुलून गेलेली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल
की इतक्या जुने म्हणजे 170 वर्षापूर्वी या जागेवर भरपूर लोकांची गर्दी झालेली होती आणि ती गर्दी यासाठी होती की मुंबईतील भारतातील पहिली प्रवासी रेल्वे बोरीबंदर वरून म्हणजे आता ज्याला छत्रपती शिवाजी टर्मिनस बोलतात तिथून सुटलेली होती आणि ती प्रवासी रेल्वे त्या दिवशी या मार्गावरून गेली आणि ठाणे स्थानकावर थांबलेली होती. त्या जागेवर आपण आज सगळेजण बसलेलो आहोत. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची ही जागा आहे रेल्वे रुळाच्या लगत. आणि इथे जे उभे होते लोक ते लोक आश्चर्य व्यक्त करत होते कारण तोपर्यंत बैलाने गाडी ओढलेली लोकांनी बघितलेली होती, घोड्याने गाडी ओढलेली बघितली होती, परंतु वाफेच्या इंजिनाने ओढलेली गाडी लोक पहिल्यांदा बघत होते. आणि लोक बोलत होते की साहेबाचा पुण्या मोठा हाकली बिन बैलाने गाडी कशी ढकली, अशी लोकांच्या मनामध्ये भावना होती. काही लोक त्याच्याही पुढे गेलेले होते. त्यांनी लगेच चाक्या मसोबा नावाचा देवच शोधून काढला. त्यांनी चाकालाच देव बांधायला सुरुवात केलेली होती. आणखीन एक गमतीशीर गोष्ट सांगतो. एका रेल्वेचा डबा ओढण्यासाठी 3 इंजिन्स होते 170 वर्षांपूर्वी. आणि त्या 3 इंजिन्स मध्ये त्यांची जी नावं होती ती नावं सुद्धा इंटरेस्टिंग होती. त्यातल्या एका इंजिनचं नाव होतं सुलतान, एका इंजिनचं नाव होतं सिंध कारण तो अधिकारी ब्रिटिश अधिकारी सिंध मधून आला होता, आणि एका इंजिनचं नाव होतं साहेब. तर ते 170 वर्षापूर्वीचं जे इंजिन होतं ते नंतरच्या काळात मधल्या काळात महाराष्ट्रातल्या एका साहेबाने काढलं शोधून आणि त्याने आपल्या पक्षाची निशाणी बनवली. तुम्हाला माहिती असेल तर सांगण्याचा हेतू असा की तंत्रज्ञान आपल्या जगण्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकत असतात. तर ही पहिली संचार क्रांती होती भारतातली. वाफेच्या इंजिनाद्वारे रेल्वे ओढली जाणे आणि त्यातून प्रवासी वाहतूक सुरू होणे. ही प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर 2च वर्षामध्ये आपला बोगदा हा पारसिकचा बोगदा झाला. त्याच्या अलीकडे जो ब्रिज आहे तो ब्रिज झाला आणि कल्याणपर्यंत रेल्वे गेली. आणि मुंबईच्या लगत असलेल्या या खेडवळ भागामध्ये संचार क्रांतीमुळे असे बदल निर्माण झाले की नवमध्यम वर्गाचा उदय झाला आणि हा नवमध्यम वर्ग मुंबई पासून जवळच्या उपनगरांमध्ये राहायला लागला. याचं मुख्य कारण होतं की रेल्वेचं आगमन. त्यामुळे तंत्रज्ञान जसं येत जातं तसं आपलं जगणं बदलत जातं. त्यामुळे हे ठाणे शहर जे आहे याचं ठाणं नाव जे आहे हे 9व्या शतकामध्ये याचं नाव श्री स्थानक होतं. आणि त्यावेळेस तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु शिलाहार वंशाचे राजे राज्य करायचे आणि हे राजे राष्ट्रकूट जे राजे होते भारतावर त्यांचं वर्चस्व होतं त्यांचे मांडलिक. 9व्या शतकात जी परंपरा होती ती काही प्रमाणात आता नंतरच्या काळात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राजे हा ठाणे शहराला वेगळी ओळख देणारा जो त्या काळातला वर्ग होता त्या सगळ्या समाजावर प्रभाव टाकणाऱ्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या माध्यमातून समाज बदलत गेला. त्यामुळे आपण जेव्हा एकूणच या तंत्रज्ञानातल्या बदलांचा विचार करतो त्याच्याकडे तटस्थ दृष्टीने पाहण्याचा विचार करतो तेव्हा हा व्याप म्हणजे याचा परीघ आहे हा परीघ खूप मोठा आहे. तो बघत असताना आपण जर ठरवलं तर ठराविक गोष्टींकडे आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो की आमच्या एकूणच मानवी इतिहास प्रगतीचा इतिहास कसा झाला आणि या प्रगतीच्या मध्ये माणसाच्या वागण्यामध्ये विचार करण्यामध्ये कसे बदल होत गेले. म्हणजे आतापर्यंत जेन स्टेप्का नावाच्या एक खूप मोठ्या पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत इस्रायलमध्ये काम करतात. यांनी जो शोध लावलेला आहे त्या संशोधनाच्या माध्यमातून असं लक्षात आलं की म्हणजे 6 लाख ते 8 लाख वर्षांपूर्वी माणसाला अग्नीचा वापर करण्याची म्हणजे तेव्हा अग्नीचा वापर करायला माणूस लागलेला होता. तर एक तो तंत्रज्ञानातली म्हणू किंवा ज्ञानातली एक जी झेप होती माणसाची त्या एका टप्प्यावर माणसाच्या जगण्यामध्ये माणसाच्या वागण्यामध्ये माणसाच्या एकंदर विकासामध्ये प्रचंड बदल झालेला दिसतो. कारण 5 महत्वाचे टप्पे आहेत माणसाच्या या सगळ्या प्रगतीतले. पहिला आहे अग्नीचा शोध, दुसरा आहे चाकाचा शोध,
तिसरा आहे वाफेच्या इंजिनाचा शोध, चौथा आहे विजेचा शोध आणि पाचवा जो 1993 मध्ये लागला शोध किंवा त्याचा प्रत्यक्ष प्रयोग सुरू झाला तो वर्ल्ड वाईड वेब म्हणजे इंटरनेटचा शोध. या शोधाने आणि याच्यामध्ये 15व्या शतकातला छपाई यंत्राचा शोध. तर या तांत्रिक किंवा वैचारिक संशोधनांनी मानवी आयुष्य बदललेलं आहे. त्यामुळे आता आपण जे काही जगतो आहोत, आपलं जे जगणं आहे, या सगळ्या जगण्याला आकार या संशोधनाने दिलेला आहे. आणि म्हणूनच माणूस हा जो विचार करणारा प्राणी आहे, याची जी वैचारिक क्षमता आहे, या वैचारिक क्षमतेच्या बळावर आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे एक साधारणतः 10 लाख वर्षांपासून आदिमानव काळापासून माणसाने हा जो संघर्ष केलेला आहे, हा संघर्षाचा जो टप्पा आहे, हा टप्पा आपण प्रत्येकाने अनुभवला पाहिजे किंवा अभ्यासला पाहिजे. आज आपल्या समोर मी आपली लायब्ररी आता बघितली. या वाचनालयामध्ये 75,000 पुस्तकं आहेत आणि ऑनलाईन वाचण्याची तिथे खूप चांगल्या पद्धतीने सुविधा निर्माण केलेली आहे. तर आता सातत्याने सिनियर लोक खूप बोलत असतात, विशेषतः विद्यार्थ्यांबद्दल बोलताना, की आजकालचे विद्यार्थी वाचत नाही. माझा मुलगा सुद्धा तुमच्याच वयाचा आहे आणि त्याला सुद्धा मी सातत्याने 2-3 वेळा बोलून बघितलं की का रे तू वाचत नाही. तर यावर त्याने मला एक छोटी डॉक्युमेंटरी काढून दिली आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये असा उल्लेख होता की 1907 मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाचनाची लाट आलेली होती, त्यावेळेस घरातले सर्व लोक पुस्तक घेऊन हातात बसायचे. तर त्यावर तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये अशा कॉमेंट्स आल्या होत्या की लोक आता एकमेकांशी बोलत नाहीत, सगळे वाचायला लागलेले. आणि वाचनाच्या विरोधात तेव्हा चळवळ सुरू झालेली होती. आणि तो म्हणाला की आता तुम्ही वाचा म्हणून सांगता, काही दिवसांनी लोक आपल्या मुलांना तुम्ही मोबाईल घ्या हातामध्ये असं सांगतील, आणि तुम्ही आता सध्या मोबाईलच्या पासून दूर राहा असं सांगतात. त्यामुळे तंत्रज्ञानातले बदल जे आहेत, हे तंत्रज्ञानातले बदल वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जगण्यासाठी उद्युक्त करत असतात. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये, तुमच्या माझ्या प्रवासाच्या क्षेत्रामध्ये, संवादाच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने जे प्रचंड बदल झालेले आहेत, हे प्रचंड बदल आम्ही सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आज म्हणजे आजपासून 50 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचं जगणं कसं असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या काळातले सिनेमा बघितले किंवा त्या काळातली पुस्तकं वाचली, त्या काळातले चरित्र वाचली त्या काळातल्या लोकांची, तर आपल्याला लक्षात येतं की एक 50 किलोमीटरचा प्रवास असेल तरी पण त्या तत्कालीन समाजातील लोकांना एक दिवस लागायचा. त्या शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट होती. तर या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आमच्या संपूर्ण समाज जीवनाचा हा जो बदलाचा वेग आहे, हा वेग जेव्हा जाणून घेतो तेव्हा आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ही जी भौतिक प्रगती आहे, या भौतिक प्रगतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे योगदान आहे, हे योगदान संशोधकांचं झालेलं आहे. संशोधकांनी स्वतःला अक्षरशः संशोधनामध्ये बुडवून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी जे संशोधनाचे आविष्कार केले त्याच्या माध्यमातून तुमचं माझं जगणं सुलभ झालेलं आहे. मी तुम्हाला इथे आवर्जून सांगू इच्छितो की आता मी ज्या ध्वनी क्षेत्राद्वारे तुमच्याशी बोलत आहे किंवा इथे असलेले सगळे हे दिवे आहेत किंवा सगळी साधनं आहेत, या साधनांच्या संशोधनासाठी असंख्य लोकांनी, असंख्य संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी दिवस रात्र मेहनत केलेली आहे आणि ती त्यांनी मेहनत केल्यानंतर हे सगळी साहित्य, ही उपकरणं आपल्याला लाभलेली आहेत. ही अशी सहजपणे आलेली नाही. अमेरिकेमध्ये ज्यावेळेस अमेरिकन विद्यापीठांमध्ये गेलो किंवा फ्रान्समधल्या किंवा जर्मनीतल्या विद्यापीठांमध्ये गेलो तर एक गोष्ट तिथे आवर्जून लक्षात येत होती की ती म्हणजे की तिथे महाविद्यालयामध्ये मुलांच्या हातामध्ये, शिक्षकांच्या हातामध्ये मोबाईल दिसत नव्हते. तर मी मुद्दाम काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की इकडे मुलांना काही मोबाईल वापरायला बंदी आहे का किंवा काय.
तर ते म्हणाल बंदी वगैरे असा काहीच इथे नियम नाहीये, परंतु महाविद्यालय परिसरात आल्यानंतर प्रत्येकाचा मोबाईल सायलेंटवर असणं ही आमच्याकडे लहानपणापासून शिकवण दिलेली जाते. आपल्याकडे तसं आपल्याला पाहायला मिळतं का? नाही. तुम्ही रेल्वेने प्रवास करा किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये बसा, लोकांचे मोबाईल वाजत असतात. अनेक नाट्यकलावंत त्या विरोधात आवाज उठवतात, ते बोलतात की आम्ही नाटक करत असताना किंवा कला सादर करत असताना लोकांच्या मोबाईलची रिंग वाजते आणि आम्हाला त्यामुळे डिस्टर्ब होतं. याचं मुख्य कारण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आलं की हे जे सगळे संशोधन आहेत, मी ज्याचा उल्लेख केला, म्हणजे एखाद्या नवीन कारच्या मॉडेलचं संशोधन असो, एखाद्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेचं संशोधन असो, हे संशोधन करणारे जे लोक आहेत हे सगळे पाश्चात्य जगातले लोक आहेत. आणि ज्या वेळेस हे संशोधन करतात, ज्या वेळेस हे या सगळ्या नवीन सुविधांचा समाजापुढे आविष्कार करतात, त्यावेळेस त्यांना त्या शोधाचे परिणाम आणि दुष्परिणामांची सुद्धा कल्पना असते. दुर्दैवाने आपल्याकडील लोकांना या सगळ्या नवीन शोधांचा किंवा सुविधांचा वापर करण्याची सवय असल्यामुळे, आम्हाला फक्त त्याचे लाभ घेण्याची माहिती असल्यामुळे आम्हाला त्याच्या वापरासंदर्भात जे नीती नियम आहेत याची कल्पना नाही. तुम्ही बघा, साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये सोनोग्राफीचं यंत्र आलं. काय झालं? सोनोग्राफीचं यंत्र आल्यानंतर आमच्या समाज जीवनामध्ये ज्या रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरा मुलगा व्हावा यासाठीच्या परंपरा असल्यामुळे आम्ही ते गर्भावस्थेतील बालकाच्या आरोग्यासंदर्भात संशोधन करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी जे यंत्र आलेलं होतं त्याचा वापर आम्ही केवळ आणि केवळ लिंग निदान करण्यासाठी केला. आणि त्याचे दुष्परिणाम काय झाले सगळ्यांना माहिती आहे. बीड सारख्या जिल्ह्यामध्ये आज अत्यंत लाजीरवाणी, म्हणजे दर 1000 मुलामागे 807 मुलींचं प्रमाण आहे. म्हणजे असं अन्य कुठल्या देशामध्ये किंवा जगामध्ये पाहायला मिळणार नाही. इतका वाईट पद्धतीने विज्ञानाचा उपयोग आपल्याकडे केला गेला. राजीव गांधींनी खूप मोठ्या प्रयत्नांनी देशामध्ये संगणक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी असंख्य लोकांचा विरोध पत्करून संगणकाची म्हणजे संगणक या देशात यावा, या देशातील लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन सुलभ व्हावं यासाठी प्रयत्न केले. परंतु संगणक आल्यानंतर आपल्या देशातील लोकांनी सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर आमच्याकडे संगणकीकृत कुंडली निघाली. म्हणजे ज्याचा शास्त्रीय ज्या गोष्टीला आधार नाही त्या गोष्टीचा आम्ही या संगणक शास्त्राशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जे रसेल एका ठिकाणी, बर्ट्रांड रसेल एका ठिकाणी म्हणतात की जर विज्ञानाला विवेकाचे डोळे नसतील तर ते विज्ञान माणसासाठी अभिशाप ठरतं. ही तशी गोष्ट इथे आपल्याकडे झालेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्याकडे जे नवीन शोध आले, जे नवीन तंत्रज्ञान आलं, या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर अशा पद्धतीने करणं ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी या सगळ्या गोष्टींचा उगम होत चाललेला आहे, उदय होत चाललेला आहे, या पार्श्वभूमीवर आम्हा सगळ्या लोकांना अधिक सजग राहावं लागणार आहे, जागृत राहावं लागणार आहे, विशेषतः तरुण मुलांना. आज भारतामध्ये ज्या पद्धतीने संगणकाचा वापर किंवा ऑनलाईन गोष्टींचा वापर व्हायला पाहिजे तो होताना आपल्याला दिसत नाही. आपल्याकडे संगणकीकरण सगळीकडे झालेलं दिसतं, शासकीय पातळीवर संगणकीकरण झालेलं दिसतं आणि विशेषतः आपल्या अवतीभोवती जेवढ्या गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिजिटलायझेशन करण्याची संधी आहे. परंतु तरी सुद्धा आमच्या अवतीभोवतीचा हा जो एकूणच विचार करणारा वर्ग आहे तो वर्ग फक्त आपल्यापुरता विचार करताना दिसतोय. त्यामुळे एकदा या संगणकीकरणाच्या मुळाशी जोपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे नेमके फायदे कळणार आहे. आज खूप
मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बदल होऊ लागलेले आहेत. तुम्ही सगळेजण कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे ऑनलाईन शिक्षणाकडे वळलात आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे झालेले आहेत. तर या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरू झाल्यानंतर आपल्या भारतीय समाज मनावर त्याचे जे परिणाम झालेले आहेत, एकूण अर्थव्यवस्थेवर जे परिणाम झालेले आहेत, या सगळ्या परिणामांचा विचार सामाजिक दृष्टिकोनातून जो व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे नोटाबंदीचा जो काळ होता त्या काळाने खऱ्या अर्थाने आपल्याला ऑनलाईन या शब्दाची ओळख करून दिली सर्वसामान्य लोकांना. त्यानंतरच्या काळामध्ये कोविडने आम्हाला अधिकाधिक इंटरनेटचा वापर करायला उद्युक्त केलं आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करत असताना त्याच्या दुष्परिणामांची मात्र जी कल्पना सर्वसामान्य माणसाला दिली पाहिजे होती ती दिली गेली नाही. त्यामुळे आज घराघरामध्ये मोबाईल हा प्रश्न निर्माण झालेला, मोबाईलमुळे घराघरामध्ये वाद निर्माण झालेले आहेत. याचं मुख्य कारण आहे की त्याचा वापर कसा करायला पाहिजे, त्या तंत्राचा वापर कसा करायला पाहिजे या संदर्भात आम्हाला कुणी काही सांगितलं नाही. आज मोबाईल सारखी उत्तम वस्तू नाही, कारण त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही गुगल मॅप वापरू शकता, मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही फोटो काढू शकता, म्युझिक ऐकू शकता. म्हणजे फक्त फोन पुरतं ते यंत्र मर्यादित नाही, परंतु त्याचा परिणाम, त्याचा वापर जो चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक जे विचार करणारे लोक आहेत ते त्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. संसदेमध्ये 5 वर्षापूर्वी समाजवादी पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी विधान केलं होतं की हे मोबाईल असून खोटं बोलण्याचं किंवा खोटं बोलवणारं यंत्र आहे. कारण मोबाईलवर बोलणारा माणूस सर्रास सांगत असतो की मी घरी नाही आहे, मी आता बाहेर आहे, मी कॉलेजमध्ये आहे. तो असतो कुठेतरी दुसरीकडे किंवा ती असते कुठेतरी दुसरीकडे, परंतु बोलताना मात्र असं सांगितलं जातं की आम्ही नाही बाहेर आहोत. तर मध्यंतरी भास्कर दैनिकाने एक सर्वेक्षण घेतलं. याच्यामध्ये ज्या वर्गांमध्ये मुलांना ऑनलाईन शिक्षणाची जास्त सुविधा दिलेली आहे त्या मुलांमध्ये खोटं बोलण्याचं प्रमाण वाढल्याचं लक्षात आलं. तर तंत्रज्ञान आम्हाला सुविधेसाठी आलेलं होतं, परंतु त्याचा वापर आम्ही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्या संदर्भाची जी प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया उलटी पडत गेली. यामुळे आम्ही हे जे नवीन तंत्रज्ञान आता येऊ घातलेलं, कारण तुम्हाला मला इथे आवर्जून सांगावं वाटतं की आतापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जे प्रयोग आपल्यावर झालेले आहेत त्या प्रयोगाची सर्वसामान्य माणसाला कल्पना नाही आहे. मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही जे काही करता, तुम्ही जर एखाद्या ठिकाणाला भेट दिली असेल तर गुगल त्या ठिकाणाला तुम्ही किती वेळा गेलात याचं अनालिसिस करता. तुम्ही कुठल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन किती वेळा केला याचं अनालिसिस गुगलच्या माध्यमातून होत असतं. तुम्ही आर्थिक ट्रान्झॅक्शन्स काय केल्या या संदर्भात त्याचा पुरेपूर रेकॉर्ड होत असतो. तुमचं संभाषण तुम्हाला माहिती नसतं. बऱ्याचदा अनेक ऍप्स आपण ज्यावेळेस घेतो ते ऍप्स आपल्याला मायक्रोफोनची आपल्या मोबाईलच्या परवानगी मागतं, आपल्या व्हिडिओची आणि कॅमेऱ्याची परवानगी मागतात आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपलं व्यक्तिगत जे काय आहे, पर्सनल जे काय आहे या गोष्टी राहिलेल्या नाही. आणि दुर्दैवाने नेमकी याची कल्पना भारतीय विचारवंतांना, भारतीय समाजातील जे अभ्यासक आहेत त्यांना नाही आहे. 1916ला मी फ्रान्सला गेलो होतो. पॅरिसमधल्या एका परिषदेमध्ये त्यावेळेस एक खूप सिनियर संपादक काही विषयांसंदर्भात निवेदन देत होते आणि त्यांचं प्रेझेंटेशन जे होतं हे प्रेझेंटेशन बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल होतं. आणि मी ज्यावेळेस ते सगळं त्यांचं प्रेझेंटेशन ऐकल्यानंतर मी चहापानाचा ब्रेक झाला त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं आता जे मांडलं याच्यामध्ये तंत्रज्ञानातले जे बदल झालेले आहेत या बदलांच्या संदर्भात मला अधिक जाणून घ्यायला आवडेल. तर त्यावर ते काय म्हणाले, अरे तुम्ही काय जाणून घेता, तुमच्याचमुळे हे सगळे तंत्रज्ञानातले बदल व्हायला लागले. तर मी म्हणालो की मला कळलं नाही, तुम्ही असं का म्हणता. तर यावर त्यांनी मला सांगितलं की भारत आणि चीन हे 2 देश
खूप वेगाने आर्थिक आणि भौतिक प्रगती करत आहेत आणि या दोन देशांमधली जी समाजमूल्य आहेत, ही जीवनमूल्य आहेत, ही जीवनमूल्य समाजाधिष्ठित आहेत. आणि त्या उलट आम्ही जे अमेरिकन किंवा युरोपियन लोक आहोत, आम्ही व्यक्तिनिष्ठ जीवनमूल्य जपणारे आहोत. त्यामुळे आता तुमच्याकडची जी समाजनिष्ठ जीवनमूल्य आहेत ती आमच्यावर अतिक्रमण करायला लागलेत आणि त्यामुळे आम्हाला कळत नाही आम्ही काय करावं. थोडक्यात सांगायचा हेतू असा की जसं तंत्रज्ञानाचं जाळं जसं वाढत जातं तसतशी ही सामाजिक जी मूल्य असतात ही मूल्य एकमेकांवर आक्रमण करायला लागतात. भारतामध्ये सध्या अमेरिकी जी जीवनमूल्य आहेत याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठपणा जास्त आहे. माणूस प्रत्येकजण स्वतःपुरता विचार करतो, स्वतःच्या आयुष्याचा विचार करतो, स्वतःच्या सुखाचा विचार करतो. हा माणूस आता इतक्या टोकाला गेलेला आहे की त्याला माझ्याशिवाय दुसरं काही नको या टप्प्यापर्यंत तो गेलेला आहे. त्यामुळे माणसांना आपल्या अवतीभोवती नातेवाईक किंवा आप्त इष्ट असण्यापेक्षा कुत्रे किंवा मांजर असलेली जास्त आवडायला लागलेली. हा सामाजिक बदल आहे. अभ्यासकांनी त्याच्यावर काही बोलणं गरजेचं आहे, कारण या सामाजिक बदलाचा जो परिणाम आहे हा परिणाम थेट माणसाच्या एकटेपणावर आहे. तंत्रज्ञान खूप वेगाने वाढलं, सुविधा खूप वेगाने वाढल्या आणि याच्यामुळे माणसांची जी जीवनशैली होती ही जीवनशैली वेगाने बदलत गेली. तर सांगण्याचा हेतू असा की तुम्ही कुठलेही सामाजिक समारंभ बघा, सण समारंभ बघा, लग्न समारंभ बघा, या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक माणूस मी कसा वेगळा आहे किंवा मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि सेल्फी पासून तर त्या कार्यक्रमामध्ये होणारे नाच गाण्याचे कार्यक्रम म्हणजे संगीत वगैरे म्हणतात, हे सगळे त्याचंच लक्ष आहे. त्यामुळे आपण ही जी तांत्रिक बदलामुळे जी सुबत्ता आलेली आहे, ज्या सुविधा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, या सुविधांचा नेमका अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मर्ढेकरांच्याच भाषेत सांगायचं तर आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा, असं करण्याची गरज निर्माण झालेली आहे. दुर्दैवाने या गोष्टी तितक्या चांगल्या प्रमाणात चर्चेत येत नाही. आमच्या समोर ज्या दूरदर्शनच्या माध्यमातून वेगवेगळ्या वाहिन्यांवर ज्या सिरियल्स चालू असतात आणि त्यातले जी पात्र असतात, त्यातले जे कथानक असतात, हे सगळं तुमच्या आमच्यामध्ये झिरपत असतं आणि ते अशा पद्धतीने झिरपतं की ती गोष्ट आपल्याला समजत नाही आणि त्याचे जे दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम बऱ्याच काळानंतर आपल्या लक्षात येतात. आज सेल्फीचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, तरुण मुलं सगळे असल्यामुळे, की सेल्फी ही क्रेज का निर्माण झाली याचा सामाजिक शास्त्रज्ञांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक माणसाला स्वतःला एक्सप्रेस करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. प्रत्येक माणसाला वर जास्त प्रेम निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यातून सेल्फीची क्रेज आली. एक प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे, त्याने 10 वर्षांपूर्वी सेल्फी संदर्भात स्टेटमेंट काढलं होतं की रिकी पॉन्टिंग जेव्हा त्याला विचारलं की मला तुझी ऑटोग्राफ पाहिजे, तर त्याने सांगितलं की हेन्सफोर्थ नो ऑटोग्राफ, ओनली सेल्फी. आणि त्यानंतरच्या काळात आपण पाहिलेलं आहे की सगळीकडे सेल्फीचा प्रभाव वाढला. तर सांगण्याचा हेतू असा की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्या स्वतःच्या जगण्यावर प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान जे आलेलं आहे हे तंत्रज्ञान आपल्याला सुविधा देण्यासाठी आहे की आपल्यामध्ये नव्या अडचणी निर्माण करण्यासाठी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज सेल्फीच्या बरोबर रील्स खूप मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात आपल्याला दिसतं. तर या रील्स काय आल्या? या रील्स यासाठी आल्या किंवा मधल्या काळामध्ये टिकटॉकचं मोठ्या प्रमाणात प्रस्ताव वाढलेलं होतं. हे सगळं का आलं? कारण माणसाचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. जास्त ऐकण्याची जी क्षमता आहे, जास्त समजून घेण्याची जी क्षमता आहे ती कमी झाली आणि त्याच्यामुळे माणसांना रील्स आणि टिकटॉकचे जे छोटे व्हिडिओ आहेत या माध्यमातून एक्सप्रेस व्हावंच वाटतं.
या सगळ्या याच्यात मी स्वतः असं समजतो की एक्सप्रेस व्हावंसं वाटतं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक्सप्रेस होण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी इंटरनेट सारखं दुसरं माध्यम नाही. म्हणजे महात्मा फुलेंनी त्या काळात जे सांगितलेलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. तर त्यांनी विद्या हे धन सगळ्यात महत्वाचं मानलेलं होतं. आणि आज सुद्धा ज्ञानयुगात विद्या हेच धन महत्वाचं आहे. आणि त्याच्या जोडीला जर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला एक महत्वाचं व्यासपीठ मिळत असेल तर त्या व्यासपीठचा सकारात्मक पद्धतीने जर उपयोग झाला तर निश्चितच समाजामध्ये मोठे बदल होऊ शकतात. आज तसा प्रयोग करणारे असंख्य लोक आहेत. तशा प्रयोगांच्या माध्यमातून समाजात बदल करणारे असंख्य लोक आहेत. परंतु हे प्रमाण अधिक वाढण्याची गरज आहे. आज भारतीय समाजामधली जी विशेषतः तरुणाई आहे, या तरुणाईने या सगळ्या तंत्रज्ञानातल्या नवीन बदलांकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झालेली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर इतक्या चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो समाज मन घडवण्यासाठी, समाज मन बदलवण्यासाठी आणि एकूण समाजाला आकार देण्यासाठी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्यातलं सगळ्यात मोठं टूल असणार आहे. डेटा ज्याला म्हटलं जातो, डेटा म्हणजे माहिती, वेगवेगळ्या तुकड्यांनी असलेली माहिती. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, त्याच्यानंतर नॉलेज, त्याच्यानंतर इन्साइट्स आणि त्यानंतर विजडम. या 4-5 गोष्टींच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने करायचा आहे. आणि तरुणाई या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करू शकते. आणि याच्या जोडीला समाजातला जो आजही मागे असलेला घटक आहे, दुर्बल घटक आहे, त्या घटकाला बळ देण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपल्याकडे तंत्रज्ञान, माहिती, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी धनिकांची मक्तेदारी बनलेली आहे. आपल्याकडे शोध, संशोधन सर्व प्रकारचं आलं, परंतु आहेरे आणि नाहीरे म्हणजे ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांच्याकडे सगळं आहे आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे काही नाही, असा हा भारत देश आहे. विचित्र भारत देश. म्हणजे भारताने प्रगती केली म्हणजे आम्ही 75 वर्षाचा सगळा इतिहास सांगतो, आम्ही कशा पद्धतीने प्रगती केली हे सांगतो. परंतु या प्रगतीचा जो वाटा, या तांत्रिक आणि बौद्धिक प्रगतीचा वाटा ज्यांच्यापर्यंत खरा जायला पाहिजे त्या खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत अजून जाताना तो दिसत नाही. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्या 4 कोटी होती आणि आता ती 12 कोटीपर्यंत गेलेली. त्यावेळेस महाराष्ट्रातील एकूण जे नागरिक क्षेत्र होतं हे नागरिक क्षेत्र फक्त 28% होतं आणि आता ते जवळपास 46% झालेले. आपण सगळे पाहतो की आतापर्यंत म्हणजे गेल्या 2014च्या आधीपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर ग्रामीण भागातील नेत्यांचा पगडा होता. याचं मुख्य कारण असं होतं की महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं अर्थकारण, समाजकारण हे शेतीभोवती फिरताना आपल्याला दिसत होतं. परंतु 1914 नंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आपण पाहतो. म्हणजे मुंबई, नागपूर, ठाणे अशा शहरी भागातले लोक मुख्यमंत्री होत आहेत. याचं मुख्य कारण आहे की आपल्या राजकारणामध्ये, आपल्या समाजकारणामध्ये जे शेतीला महत्व होतं, जे शेतकऱ्यांना महत्व होतं आणि त्या ग्रामीण भागातील राजकारणाला महत्व होतं ते संपलं आणि त्यामुळे राजकारणाचा, सत्ताकारणाचा हा परीघ बदलून शहराकडे आला. आणि शहराकडे आल्यानंतर काय होतं की शहरांनी या सगळ्या गोष्टी गिळून घेतलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये आजही महाराष्ट्राच्या एकूण GDPच्या फक्त 12% हिस्सा आता शेतीचा आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस शेतीचा GDPतला हिस्सा 48% होता. आज तो एकूण भारताच्या पातळीवर बघितलं तर 14-16% पर्यंत उतरलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आजही एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवरच आधारित जीवन जगताना दिसते.
म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे, उत्पादन कमी आहे, ते मात्र शेतीवर आधारित जीवन जगताना दिसत आहेत. आणि शहरी भागामधला हा सगळा जो वर्ग आहे, हा वर्ग आपल्याला शहराशी संबंधित असलेल्या विकासामध्ये मग्न असलेला दिसतो. मुद्दाम मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिला आमदार निधी कशासाठी दिला, तर त्यांनी शिवाजी पार्कचं सुशोभीकरण करण्यासाठी दिला. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर पहिलं काय आलं तर शिवाजी पार्क आला. सांगण्याचा हेतू हा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये आजही दरवर्षाला 3000हून आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या दरवर्षाला, आणि तरीही त्या आत्महत्यांच्या संदर्भात कुठल्याही सरकारला तेवढं गांभीर्य वाटत नाही. ही अत्यंत म्हणजे आम्ही प्रगती केली, परंतु प्रगती नेमकी काय केली याचा विचार करायला लावणारी गोष्ट. त्यामुळे आता ज्या पद्धतीने आमची भौतिक प्रगती होते, तांत्रिक प्रगती होते, या सगळ्या प्रगतीचा नेमका जो फायदा आहे किंवा त्या प्रगतीचा नेमका उपयोग काय याचा प्रश्न आपण सगळ्या तरुणांनी केला. संचार क्रांतीच्या माध्यमातून आपण बोललो की खूप चांगले रस्ते झाले, खूप चांगले ट्रॅक्स झाले, आणि नवनवीन रेल्वे आल्या, नवनवीन महामार्ग निर्माण झाले. परंतु त्या महामार्गाने आम्हाला नेमकं काय दिलं? समृद्धी महामार्गासंदर्भात आपण सगळेजण बातम्या वाचत असतो, तिथल्या अपघातांच्या बातम्या वाचत असतो. परवा विधानसभेमध्ये त्याविषयी त्या खात्याच्या मंत्र्यांनी निवेदन दिलं की समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत 421 कोटी रुपयाचा नफा म्हणजे टोलच्या माध्यमातून सरकारला झाला. परंतु त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली नाही की त्याच काळामध्ये 1 वर्षाच्या काळामध्ये समृद्धी महामार्गावर जवळपास 1,500 लोक मेले अपघातांमध्ये. सॉरी 1,000 अपघात झाले आणि 150 लोक मेले. तर 150 लोक एका वर्षामध्ये एका महामार्गावर मरतात ही साधी गोष्ट नाही, खूप गंभीर गोष्ट आहे. तीच गोष्ट मी रेल्वेच्या संदर्भात, प्रवासाच्या संदर्भात बोलतो की आम्हाला तंत्रज्ञानाने सगळं दिलं, परंतु ते तंत्रज्ञान कसं वापरायचं जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही त्यापासून आम्हाला त्रासच होणार. म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या शेजारी आपण उभे आहोत आणि आता मी तुमच्या समोर बोलत आहे, तर या रेल्वे ट्रॅकवर मुंबईच्या दरवर्षाला 3000हून अधिक लोक मरतात आणि त्या सगळ्यात जास्त अपघात ठाणे रेल्वे स्टेशनवर होतात. आणि अपघातांचं जर प्रमाण तुम्ही सांगितलं किंवा प्रकार सांगितले तर आश्चर्य वाटावं की रेल्वे ट्रॅक ओलांडताना याला डब्यामध्ये लटकत असताना लोक पडतात आणि मरतात. म्हणजे आम्ही नेमकी प्रगती काय केली? आमच्याकडे भौतिक साधनं आली, पण त्या साधनांचा जो परिणाम आमच्यावर व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी दुष्परिणाम आम्हाला होताना दिसतो. तर हे सगळं कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे की आम्ही प्रगती करतो, मोठ्या प्रमाणात प्रगती करतो, परंतु त्या पाऊल वाट आहे की यामुळे मी युरो रेल मध्ये प्रवास केला, चीनमधल्या शांघाय टू बीजिंग या बुलेट ट्रेनने प्रवास केला. दोन्ही साईडला रस्त्यांना रेल्वे ट्रॅकना फेन्सिंग असतं, तिकडे हायवेजना फेन्सिंग असतं. हे का आमच्याकडच्या पॉलिसी मेकर्सना माहिती नाही आहे? सगळ्यांना सगळं माहिती आहे, परंतु आमच्याकडे जे तंत्रज्ञानातले किंवा सुविधांबद्दलचे जे बदल केले जातात हे बदल सोयीचे बदल केले जातात, एकांगी पद्धतीने केले जातात. आणि त्याच्यामुळे त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे तो उपयोग होण्याच्या ऐवजी लोकांमध्ये त्याचा चुकीचा मेसेज जातो किंवा तो दुरुपयोग त्याचा केला. आज संगणक क्रांतीबद्दल सातत्याने, म्हणून मला नेहमी जेव्हा कोणी लोक भारत महासत्ता होणार वगैरे बोलतात ना, तर मला खूपच गंमत वाटते की कुठला देश महासत्ता होणार तुम्ही म्हणता, कसा होणार? ज्या देशातील जवळपास 35% 40% लोक आजही उपाशी पोटी झोपतात, ज्यांच्यापर्यंत ही सगळी जी विकासाची गंगा आहे ही ज्यांच्यापर्यंत गेलीच नाही, ते कसे काय समर्थ होतील, ते कसे काय समृद्ध होतील? त्यांना बळ कसं मिळणार आहे? भारत महासत्ता काही मुठभर 10% लोकांच्या बळावर होणार नाही, ज्यांच्याकडे आज भारतातील 70% संपत्ती एकत्र झालेली आहे. 70%. केवळ 1% लोकांकडे भारतातील जवळपास 50% संपत्ती आहे. असा देश मोठा कसा काय होणार आहे? तुम्ही मुलांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडे भौतिक सुविधा येत आहेत, साधन सामुग्री येत आहे, आम्ही त्याची चर्चा करतो आहोत, परंतु आजही या देशामध्ये असे
जवळपास 30 ते 35 कोटी लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत ज्यांनी रेल्वे बघितली सुद्धा नाही, विमान तर फार पुढची गोष्ट झाली, जे कधी बसमध्ये बसले नाही, ज्यांनी कधी AC गाडी बघितलेली नाही, असे कोट्यावधी लोक या देशामध्ये आहेत. मग या ज्या भौतिक प्रगतीचा जो परिणाम व्हायला पाहिजे तो परिणाम देश पातळीवर कसा व्हावा. आज आम्ही जे म्हणालो की शहरी भागामध्ये सगळा विकास केंद्रित झालेला दिसतो आणि तो शहरी भागात सुद्धा तो उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांमध्ये विकास केंद्रित झालेला आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांकडे तो नाही आहे. आज ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगडचा काही भाग ज्याला तिसरी मुंबई बोलतात, ही जी लोकसंख्या आहे एवढी लोकसंख्या असणारे जवळपास 150 देश आहे. 150 देशांची लोकसंख्या या एवढ्या भूभागातील लोकांच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. त्यामुळे एवढ्या पॉप्युलेशनचं जे एकत्रीकरण या भागात झालेलं आहे, या भागात राहणारा हा जो वर्ग आहे यातला श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग यांच्यामध्ये असलेली दरी, त्यांच्यामध्ये असलेला काय म्हणू अंतर्गत तणाव, या गोष्टी आपण सगळ्यांनी जवळपास दुर्लक्षित करायचं ठरवलेलं. आणि त्यामुळे तंत्रज्ञानाने आम्हाला जे दिलेलं आहे त्याचे फायदे ठराविक लोक घेताना दिसतात. आज महाराष्ट्रामध्ये मी जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात बोललो तसे 14 आदिवासी बहुल जिल्हे आहेत आणि या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ज्या सुविधा शासकीय माध्यमातून पोचायला पाहिजेत त्या पोचताना आपल्याला दिसतात. परंतु त्यांना सबळ होण्यासाठी, त्यांना प्रबळ होण्यासाठी जे योगदान समाजाच्या माध्यमातून दिलं पाहिजे ते योगदान मात्र समाजाच्या माध्यमातून दिलं जाताना दिसत. हे तुम्ही आता NSSच्या माध्यमातून तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये गेला होता, त्या भागातल्या ग्रामीण जीवनाचा तुम्ही अनुभव घेतला असेल. परंतु तुमचे आजोबा किंवा पणजोबा ज्या स्थितीतून शहरी भागामध्ये आले किंवा ज्या स्थितीत त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं त्या गोष्टी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण भारत आता पुढे जो जाणार आहे तो तुमच्यासारख्या तरुणाच्या माध्यमातूनच पुढे जाणार आहे. त्यामुळे तरुणाई ज्या गांभीर्याने या सगळ्या तंत्रज्ञानात्मक बदलांकडे बघेल त्याच पद्धतीने हा समाज पुढे आपल्याला जाताना दिसणार आहे. आम्ही एक गोष्ट मी तुम्हाला इथे आवर्जून अजून एक सांगू इच्छितो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा व्हर्च्युअल रियालिटी किंवा ऑगमेंटेड रियालिटी या सगळ्या संदर्भात आता तुमच्या समोर जी नवनवीन आव्हानं येणार आहेत, या आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्हाला स्वतःला भाषिकदृष्ट्या सुद्धा सज्ज व्हावं लागणार. आता जे नवीन तंत्रज्ञानात्मक जे बदल झालेले आहेत या तंत्रज्ञानात्मक बदलांनी आमच्या जीवनातील सर्व अंग बदललेले आहेत. म्हणजे सर्व अंग म्हणजे भाषा, भूषा म्हणजे आपली वेशभूषा, भोजन, आपल्या जेवणावर त्याचा परिणाम झालेला आहे, भुवन आपण ज्या घरामध्ये राहतो त्या सगळ्या गोष्टींवर परिणाम झालेला आहे, भक्ती आम्ही ज्या पद्धतीने लोक धार्मिक भक्ती करतात त्या भक्ती करण्याच्या पद्धतीवर या सगळ्याचे परिणाम झालेले आहेत, आणि भटकंती, फिरणे या सगळ्यावर परिणाम झालेले आहेत. तर तंत्रज्ञानाने हे आपलं जे अवघड जीवन कवेत घेतलेलं आहे हे समजून घेताना आम्हाला आमच्या जगण्यामध्ये आता बदल करावे लागणार आहेत. आणि सगळं करत असताना आमचा जो समाज बांधव मागे पडलेला आहे, सर्वार्थाने मागे पडलेला आहे, त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज निर्माण झाली. सातत्याने भारतीय समाजकारणाकडे बघणारे लोक आता ज्या प्रकारे केवळ आणि केवळ राजकीय विषयांवर सध्या बोलताना दिसतात, या पलीकडे जाऊन आपल्याला समाजनिष्ठ भूमिका तुम्हाला विशेषतः मुलांना घ्यावी लागणार आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला हा जो सगळा बदल झालेला आहे आपल्या समाजामध्ये, हा बदल आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने लोकोपयोगी व्हावा आणि त्याच्या माध्यमातून अधिक चांगला समाज निर्माण व्हावा यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
एवढंच मी इथे तुमच्यासमोर बोलून थांबतो आणि एक तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की इथे ज्या उत्तम सुविधा कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना करून दिलेल्या आहेत, या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करा आणि माहिती आणि तंत्रज्ञानाने जे नवं व्यासपीठ तुम्हा सगळ्यांसमोर खुलं केलेलं आहे, या व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने मांडा आणि हे सगळं करत असताना तुमचा अभ्याससुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, एवढं मी बोलतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. तंत्रज्ञानाचा आपण जसा वापर करू तसे मानवी जीवनाचा विकास होईल. टिकटॉकवर फक्त टॉक करणं किंवा फेसबुकवर फक्त फेस अपलोड करणं, ट्विटरवर फक्त ट्विट करणं, पण त्याला जर का आपण विचारांची जोड दिली तर मानवी जीवन समृद्ध होईल. हे अतिशय सरळ आणि सहज शब्दातून तुम्ही आम्हाला सांगितलं. माननीय महेश म्हात्रे सरांचे प्रगल्भ विचार आणि त्यांचा खोल अभ्यास, प्रचंड वाचन, सर्व क्षेत्राचा सर्वांगाने केलेला अभ्यास त्यांच्या अमूल्य विचारातून आज आपल्याला ऐकायला मिळाला. खरंच सर, आम्ही पुन्हा पाहावे डोळ्यावरील चष्मा काढून याची तुम्ही आम्हाला जाणीव करून दिलीत. धन्यवाद सर. यानंतर आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान असलेले, प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन काम करण्याची ऊर्जा निर्माण करणारे, तसेच जबाबदारी अविरतपणे एखाद्या जबाबदार पालकाप्रमाणे सांभाळणारे, शांत व शिस्तप्रिय व मोजक्या शब्दात भाष्य करणारे, ज्ञानसाधना ठाणे सोसायटी संस्थेचे खजिनदार आदरणीय श्री सतीश शेठ सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. या ठिकाणी मला ठाण्यातील बरेच नागरिक आलेले दिसत आहेत. विशेषतः डॉक्टर सुधीर या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. त्याचबरोबर इंडियन एक्सप्रेसचे संपादकीय लोक आलेले आहेत. आमचे पूर्वीचे या ठिकाणी कार्यरत असलेले अध्यापन करणारे मंडळी आलेली आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात आणि आज नाताळचा दिवस आहे, क्रिसमसची ओढ लागलेली आहे आणि महेश म्हात्रेंच्या पोतडीतनं सांताक्लॉसच्या रूपाने आपल्याला विचारांची अनेक खेळणी आपल्याला बघायला मिळालेली आहेत, ऐकायला मिळालेली आहेत आणि आपण सर्वांनी त्याचा आनंद उपभोगला आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरज नाही की आपल्या लोकशाहीमध्ये 4 स्तंभ असतात आणि 4 स्तंभाचा विचार केला तर अनेक ते 4 स्तंभाची आपण गेल्या 30 वर्षात निरनिराळ्या लोकांची व्याख्यानं ऐकलेली आहेत. मुख्य स्तंभ म्हणजे न्यायमूर्तीचा. त्यावेळेला सुद्धा आपण न्यायमूर्ती धर्माधिकाऱ्यांचं भाषण कधी काळी ऐकलेलं आहे, गावांडे साहेबांचं भाषण ऐकलेलं आहे. दुसरा स्तंभ असतो तो तिथला कर्मचारी, जे मोठमोठे ऑफिसर आहेत, त्यांच्या रूपाने अविनाश धर्माधिकारी यांचं सुद्धा भाषण ऐकलेलं आहे. नीला सत्यनारायणचं कधी काळी आपण विचार ऐकलेले आहेत आणि त्याचबरोबर संस्थेमध्ये साहेबांच्या बरोबर एकेकाळी काम करणाऱ्या नजमा हेतुपुल्लांचं सुद्धा आपण भाषण ऐकलेलं आहे आणि अरुण गुजरांती यांचं भाषण ऐकलेलं आहे. आणि चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे पत्रकारिता किंवा मीडिया. यामध्ये यापूर्वी आपण माधव गडकरी आणि अनेक मान्यवरांची भाषणं ऐकलेत आणि आज एक चौथा स्तंभापैकीच एक स्तंभ आपण म्हणूया की महेश म्हात्रेंचं आपण भाषण या ठिकाणी ऐकलेलं आहे. आता हा विषय जो होता आजचा तो आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलते जीवनमान. एक संवेदनशील गोष्ट सांगतो तुम्हाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा एक जण कसा वापर करतो.
सांगायची गोष्ट अशी की नाडकर्णींचे जे शेजारी असतात देशपांडे, ते रोज सकाळी उठल्या उठल्या 6 वाजता नाडकर्णीला व्हॉट्सअप पाठवायचे की शुभ सकाळ. बरं, व्हॉट्सअपमध्ये चेंज काय नाही, तेच चित्र आणि शुभ सकाळ. आता नाडकर्णी विचारतात की रोज तोच व्हॉट्सअप का पाठवता? तर ते म्हटले माझी दोन्ही मुलं आहेत ती अमेरिकेला आहेत, कधीतरी रविवारी त्यांचा फोन येतो आणि आम्ही तर दोघं नवरा बायको आज सिनियर आहोत, आज आमचं वय झालंय, मी जिवंत आहे हे कळण्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो. खूपच म्हणजे ह्याचं जे संवेदनशील आहे हे त्यांनी वापर कुठं करावा आणि कसा करावा. मित्रांनो, आपण कुणालाही संदेश पाठवतो त्यावेळेला त्याचे इफेक्ट काय होतील आणि खरंच की संदेश पाठवण्यामध्ये वेळ, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही मोबाईलचा वापर करा पण गरजेपुरता करा. मला सांगायला एक अभिमान वाटतो की आमचा NSSचा कॅम्प आत्ता या ठिकाणी वाजेला पनवेलला गेला होता आणि 140 मुलं त्या कॅम्पमध्ये होती आणि तिथल्या आमच्या पर्यवेक्षकांनी आणि ऑफिसरनी सांगितलं होतं की येताना कोणीही मोबाईल आणायचा नाही, सर्वांनी मोबाईल घरी ठेवून यायचे. आणि ते मुलांनी पाळलं. 8 दिवस मोबाईलशिवाय राहिली मुलं. इट्स अ सरप्राईज. मला वाटतं त्यांना टाळ्या वाजवायला पाहिजे की आत्ता आपण 5 मिनिटं, आई मुलगा कटकट करतो, लहान पोरगा 3 वर्षाचा, तर हातात मोबाईल देऊन गप्प बसवते त्याला. म्हणजे मोबाईल आधुनिक तंत्रज्ञानाचा किती दुरुपयोग होतो आणि कसा आपण मनावर कंट्रोल केला पाहिजे. आज ही मुलं आज घरी आत्ता परवा गेली असतील, त्यांच्या आईबाबांना नक्कीच धन्य वाटलं असेल किंवा ॲटलिस्ट तू 8 दिवस मोबाईलशिवाय राहिलास. आणि खरोखर कौतुकास्पद आहे. मी जास्त वाढवत नाही. आमचे प्रधान साहेब मगाशी बसले होते आणि त्यांना खरं म्हणजे अध्यक्षीय भाषण करायचं त्यांचा मान आहे आणि त्यांनी जे भाषण लिहून दिलंय ते मी वाचतो आणि नक्कीच ते प्रेरणादायी सगळ्यांना ठरेल. सतीश प्रज्ञान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित सवी कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे हे 30वे वर्ष. मला वाटतं कोणतीही उदात्त गोष्ट सुरू करणं कठीण असतं, पण त्याहून कठीण म्हणजे ती परंपरा जपणं. आपल्या या व्याख्यानमालाचे 30वे वर्ष आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि ही दीर्घ परंपरा टिकवण्यासाठी संपूर्ण ज्ञानसाधना परिवाराचे मी अभिनंदन करतो. यात व्यवस्थापन, प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. काल व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अभिनेते आदेश बांदेकर यांनी प्रकट मुलाखतीने रंगले आणि आज ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी आज आपल्या सहज शैलीने या व्याख्यानमालेचा कळसाध्याय रचला. माझ्या मते कोणतेही काम हे छोटे नसते. शिक्षक असो, डॉक्टर असो व वकील असो, प्रत्येकजण आपापले काम करत असतो. पण ढोबळ मनाने काम करत राहणे आणि आपली पूर्ण क्षमता वापरून आपल्या क्षेत्रात काहीतरी विशेष उल्लेखनीय असे कार्य करणे हे प्रत्येकाच्या कर्मनिष्ठेवर आधारित आहे. महेशजी, आपल्या कर्मनिष्ठेमुळेच आपण यशशिखर गाठले याचा मला आनंद होतो. आजचे आपले वक्ते महेश म्हात्रे यांनी दैनिक सकाळपासून सुरू केलेला प्रवास अगदी अमेरिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीपर्यंत न थांबता सुरू होता. माझ्या मते समाजाची सेवा करणे, अन्यायाला वाचा फोडणे हा पत्रकारितेचा मुख्य धर्म आहे आणि मला असं वाटतं की आपण शोध पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही अगदी तळागाळातील लोकांना, प्रश्नांना निर्भीडपणे त्या काळी वाचा फोडलीत आणि अजूनही फोडत आहात. म्हणून महेशजी, आपण पत्रकारितेचा धर्म अगदी अंतःकरापासून जपलेला जाणवतो. महेशजी, आज आपण आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलते जीवनमान या विषयावर आपण आपल्या महाविद्यालयाच्या युवा वर्गाला संबोधित केले. खरोखर अगदी सहजतेने आणि साध्या उदाहरणाच्या साहाय्याने आपण आपला मुद्दा पटवून दिलात. मला विश्वास आहे युवा वर्गाला आपल्या प्रेरक शब्दातून मिळालेल्या प्रेरणा त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांना साथ देतीलच, त्यांना यशमार्गावर नेतीलच. महेशजी, आपण केलेली जनसेवा पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांसाठी दीपस्तंभासारखी झालेली आहे. महेशजी, आमच्या विनंतीला मान देऊन आलात
आम्ही कृतकृत्य झालो. आपणास भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपले सतीश प्रधान. थँक्यू. धन्यवाद सर. माननीय महेश म्हात्रे सर, तुम्हाला जाणून घेण्यासाठी सुद्धा आम्ही तंत्रज्ञानाचाच वापर केला होता. आपल्या फेसबुक पेजवर एक ओवी मला भावली. ऐसी कळवळ्याची जाती लाभाविणा करी प्रीती. आपल्याला आयुष्याच्या वाटचालीत दररोज अनेक लोक भेटतात, पण खूप थोडे लोक असे असतात की जे सहजपणे जवळचे होतात. त्यापैकी आपण एक आहात सर. आपल्या येण्याने कार्यक्रमाची शोभा तर वाढलीच आणि आम्ही सुद्धा उपकृत झालो. म्हणूनच आभाराचा कार्यक्रम हा फारच गरजेचा असतो. तरी मी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनोज वाघ सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचं सूत्र आपल्या हाती घ्यावं. धन्यवाद दुर्गा मॅडम. गुरुवर्य सवी कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेसाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि आभाराचा गोड कार्यक्रम माझ्याकडे दिला त्याबद्दल प्रथमतः आभार. आपल्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेले वरिष्ठ पत्रकार माननीय श्री महेश म्हात्रे सर, अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून आज वरिष्ठ पत्रकार म्हणून बहुमान मिळवलेले आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले, अनेक वृत्तपत्रांचे संपादक म्हणून ज्यांनी काम केले, जे आपल्या ओंजळीतून भरभरून शब्दांचे भंडार होत असतात आणि ती ओंजळ पुन्हा नव्याने भरत असते शब्दरूपाने. असे शब्दांचे सम्राट, शब्दांचे जादूगार आदरणीय श्री महेश म्हात्रे सरांनी आज आपल्या कार्यक्रमाला केवळ उपस्थिती लावली नाही तर आपल्या अमोघ वाणीने संबोधित देखील केले. अशा आदरणीय श्री महेश म्हात्रे सरांचे मी माझ्या व संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तसेच आजच्या व्याख्यानमालेला वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवणाऱ्या माननीय श्रीमती सुमिता रायकर मॅडम यांचे मी आभार मानतो. सर, आभार तुमचे मानावे इतके तुम्ही परके नाहीत. सर, आभार तुमचे मानावे इतके तुम्ही परके नाहीत. आठवणीतून भेटत राहू, भेटलो तरी सारखे नाही. धन्यवाद सर. तसेच ज्ञानसाधना ठाणे सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सतीश प्रधान साहेब, सचिव श्री कमलेश प्रधान सर, सहसचिव सौ मानसी प्रधान मॅडम, खजिनदार श्री सतीश शेठ सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे सर आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व विभाग प्रमुख या सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ काढून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यानंतर मी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री राजेंद्र वेखंडे सर यांचे विशेष आभार मानतो, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच आज आपल्याला माननीय महेश म्हात्रे सर यांच्यासारखे बहुआयामी व्यक्तिमत्व प्रमुख वक्ते म्हणून लाभले. त्याचप्रमाणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे सर्व शिक्षक तसेच त्यांच्या कार्याशिवाय आम्ही शिक्षक अपूर्ण आहोत असे शिक्षकेतर कर्मचारी, श्रोतृगण, उपस्थित सर्व विद्यार्थी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला अधिकच शोभा आली, नकळतपणे ज्यांची नावे राहिली असे सर्व, अशा आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. वेळेची किंमत पैशांपेक्षा जास्त असते. वेळेची किंमत पैशांपेक्षा जास्त असते. तुम्ही अधिक पैसा कमवू शकता परंतु वेळ कमवू शकत नाही आणि अशी अमूल्य वेळ आपण सर्वांनी या व्याख्यानमालासाठी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. यानंतर या व्याख्यानमालेची सांगता राष्ट्रगीताने होईल. त्यासाठी मी प्राध्यापक श्री शिशिर लेले सर व प्राध्यापिका श्रीमती नैना राठोड मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. कृपया आपण सर्वांनी राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग.
गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य